या ठिकाणी मैदानावर लागेल थोड्या दिवसामध्ये, त्याचाही लाभ घ्या. याच्याच माध्यमातून तुम्ही पुढे जाण्याचं एक माध्यम बनवू शकता. आणि ते कॅम्प 2 महिने चालेल, फ्री ऑफ कॉस्ट असतं. तुम्हाला फक्त सिलेक्शनला यायचं आहे. त्या कॅम्पसाठी प्रचंड चेंज करतायत फिल्डिंगमध्ये. आणि हा जो वारा तुम्ही बघताय, या मैदानाला लाभलेलं नैसर्गिक देणगी. आता 11:30 झालं आहे, दुपारचे 2:30-3 वाजू द्या, वारा याच्यापेक्षा जास्त वेगाने वाढेल. त्याचं कारण आहे 2 ते 2.5 किलोमीटर असणारा समुद्र. आणि त्यामुळे हा वारा फार वेगाने दुपारी वाढतो आणि अत्यंत प्रसन्न वातावरण तुम्हाला संध्याकाळी आणि रात्री सुद्धा इथे बघायला मिळेल. पॅटर्न पॅचच्यामध्ये चेंडू आहे, चेंडू खोदून काढत असताना ऑफ साईडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फाउल बाउन्सवर गॅदर करत असताना सिंगल कन्वर्ट करून धावसंख्येला पुढे आकार देत आहेत. 88 धावा चेस करायच्या आहेत. त्यांना माहिती आहे प्रति षटकाच्या मागे 14.5 धावांची गती आहे. 14 धावा 15 धावा या ठिकाणी करावा लागेल. आणि ती गती पहिल्या षटकात मेंटेन करण्यात आली, दुसऱ्या षटकात मेंटेन होईल का असं एक प्रश्नचिन्ह आहे. थांबून खेळतायत. बॉटम हँडचा वापर, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जात असताना मिसफील्ड. डाव्या बाजूला आले, चांगलं क्षेत्ररक्षण करायचा प्रयत्न केला, म्हणजे चेंडू चकवतोय त्यांना. थँक्यू डीजे. तर 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 23 धावफलकावर होती आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 88 धावांचा पाठलाग करत असताना संघर्ष प्रतिष्ठान 23 धावा धावफलकावर, 2 गडी बाद. स्वप्नील पहिल्या षटकात 14 धावा खर्च केल्या, राकेशने आधी षटकात 9 धावा खर्च केल्या. कदाचित त्या फक्त 6 धावा असू शकल्या असत्या, कारण मिसफील झाली आणि त्याचा फायदा बॅटरला झाला. नाही काय 29 धावा इथे दिसायला पाहिजे होत्या ॲज पर द आस्किंग रन रेट, रिक्वायर्ड रन रेट आपण ज्याला म्हणतो, धावांची गती हवी असं मराठीत म्हणतो. मात्र ते 23 धावा झाल्या, म्हणजे 6 धावा थोड्या मागे पडल्या. असं मागे पडलं की काय होतं, मग तुम्हाला पुढच्या षटकात त्या 14.5 आणि 6 म्हणजे 20 धावा तुम्हाला कराव्या लागतील. तेव्हा कुठे तुम्ही मॅचमध्ये येता. असं मागे पडल्यानंतर ते कव्हर करावं लागतं. ते कव्हर नाही केलं तर नंतर दबाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाही, दबाव आता शिरकाव करतो या मॅचमध्ये, सातत्याने दबाव वाढतोय. धावांची गती वाढवावी लागेल. 88 धावांचं एक विशाल लक्ष्य पार करायचं आहे. अडचण ही आहे की आता पॉवर प्ले समाप्त झालाय. येस, संघर्ष प्रतिष्ठान हे नाव आहे, त्यांना संघर्ष करावा लागेल. संघर्ष केल्याशिवाय आयुष्यात कुठलीच गोष्ट मिळत नाही. एकत्र या, संघर्ष करा, संघटित व्हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अत्यंत सुंदर वाक्य आहे. देशासाठी काम करायचं आहे, एकत्र या. देशासाठी काम करायचं आहे, संघर्ष करा. देशासाठी काम करायचं आहे, संघटित व्हा. तो हा संघटित जो शब्द आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तो खरंच कृतीमध्ये उतरतो का असा एक प्रश्नचिन्ह आहे. पहिल्या षटकात खूप सुंदर बॅटिंग केली होती संघर्ष प्रतिष्ठाननी KP समोर. यावेळेला मात्र थांबून चेंडू रीड करून नंतर खेळतायत. मात्र चेंडू जातो स्क्रीनच्या समोर, त्या ठिकाणी तिकडे प्रेक्षक फार मोठ्या संख्येने बसले आहेत, एन्जॉय करतायत. कारण तो मुंबईचा एंड आहे, कारण मुंबई त्या दिशेला आहे. मुंबई क्रिकेटची पंढरी आहे भारताची. याच मुंबईने 41 वेळा रणजी करंडक जिंकलं आहे. याच मुंबईने अक्षरशः मागे वळून बापू नाडकर्णी, माधव गुटस्कर, माधव मंत्रीपासून, पॉली उमरीगरपासून अगदी यापर्यंत सर्वेश दामलेपर्यंत आपण पाहिलं, किंवा आत्ताचा जो शिंदे ज्याने आपल्याला वर्ल्ड कप जिंकून दिला तिथपर्यंत पाहिलं तर असंख्य खेळाडू टप्प्याटप्प्याने दिलेत. आणि मुंबईने अतिशय चांगला निर्णय घेतला MCAने. वियांग सरनाईक भरपूर वर्षे MCAच्या कमिटी मेंबरमध्ये म्हणून त्याने खूप सुंदर काम केलं वर्किंग कमिटीवर. प्रत्येकाचा उद्देश एवढाच आहे, आपली मुंबई अजून सुंदर कशी होईल, समृद्ध कशी होईल, चांगले खेळाडू कसे पुढे येतील. पॅटर्न पॅचच्यामध्ये चेंडू, बॉटम हँडचा वापर, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आवश्यक होतं, खूप आवश्यक होतं. अशा फटक्याची मागच्या वेळेला 6 धावा कमी झाल्या होत्या. 2 षटकानंतर धावसंख्या 29 असायला पाहिजे, 23 दिसली. पहिल्या षटकात धावा आले तर 14, दुसऱ्या षटकात धावा आले तर 9. या षटकात प्रयत्न करत धावांची गती वाढवण्यासाठी. हेलिकॉप्टर स्टाईलमध्ये हा फटका खेळला होता. फुलर लेनचा बॉल बरोबर बाय हाय बॅट लिपने प्रेक्षक क्षेत्ररक्षक होते, परंतु ते प्रेक्षक बनले, कारण कौ कॉर्नर रिजनमध्ये हा षटकार आला. धावसंख्यात 32 या फटक्यांची गरज आहे आणि असे फटके निरंतर आता या ठिकाणून खेळावे लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा मुंबईकडून ऑन दी रनवे, पुढचा चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकायचा प्रयत्न, बॉटम हँडचा वापर करत ऑन साईडला पाठवतायत, ड्राईव्ह करतायत खूप सुंदर पद्धतीने. एक धाव पण. स्ट्राईक रोटेट होणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. वेन यू रोटेट द स्ट्राईक
एव्हरी बॅट्समॅन हॅव अ कॉन्सन्ट्रेशन. तो टचमध्ये राहतो. 7 ते 8 सेंचुरी भरपूर वेळा सचिन तेंडुलकरच्या कमी झाल्या. त्याचं मुख्य कारण तेच होतं, स्ट्राईक रोटेट व्हायला पाहिजे. स्ट्राईक रोटेट झालं तर टचमध्ये राहतो, संपर्कात राहतो, धावा वेगाने येतात, संवाद होतो सातत्याने आणि धावसंख्यासुद्धा वाढते. पॅटर्न पॅचच्यामध्ये चेंडू, यावेळेला चेंडू थोडा वरती होता, ऑन साईडला टर्न केला आहे. धावांचा वेग पूर्णपणे वाढवायचा या ठिकाणी प्रयत्न करत होते, मात्र त्या ठिकाणी सुंदर झेल घेतला जातोय आणि त्यांना माहिती आहे यांना जर धावांचा वेग वाढवायला दिला पहिल्या षटकासारखा तर ही मॅचमध्ये परत येतील आणि मॅचमध्ये परत आलं तर या ठिकाणी आपल्याला त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे या फलंदाज या ठिकाणी बाद होतोय मैदानावरती. एक चांगल्या पार्टनरशिपला ब्रेक लावलाय. ॲक्शन रिप्ले या बॉलचा खूप चांगला झेल, जजमेंट चांगलं पाहायला मिळालं. पुल करण्याचा प्रयत्न होता आणि जेव्हा तुम्ही शॉर्ट बॉलला समोर मारण्याचा प्रयत्न करता त्यावेळी तुम्ही फसू शकता आणि तेच घडलंय. 15 धावांची पार्टनरशिप, 10 धावा काढून बाद होत आहेत. फलंदाज हरिन 6 बॉलमध्ये 15 धावा. या मॅचमधील दुसऱ्या डावातील एक सर्वोत्तम भागीदारी जिला ब्रेक लावलाय स्वप्नीलने. 2 विकेट त्याच्या खात्यात आहेत. न्यू बॅटर बॅटिंगसाठी शैलेश येत आहेत. उजव्या हाताचे आणखी एक बॅटर, परंतु आता फार वेळ घेता येणार नाही खेळपट्टीवर. आकाश खूप वेळापासून बॅटिंग करतायत. 4 बॉलमध्ये ते 10 वर खेळत आहे. एक षटकार ऑलरेडी त्यांच्या बॅटमधून आलाय. 250च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना आणि हा स्ट्राईक रेट असाच निरंतर वाढवत राहावा लागेल, तेव्हाच कुठे टीमला तो विजयश्री खेचून आणता येईल. मुंबईकडून पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आपल्या रणवे सुंदर शैली आहे या मुलाची. चेंडू पडल्यानंतर गुड लेगवरून अपेक्षापेक्षा तो वरती आला. फलंदाजाला एवढी अपेक्षा नव्हती. काही स्पॉट्स असे आहेत या खेळपट्टीवर जिथे चेंडू वरती येतो आणि कधी खालीत सुद्धा राहतो. मात्र चांगली स्पोर्टिंग विकेट आहे. द पर्सन हू विल वर्क हार्ड ही विल गेट द सक्सेस. बॉलर असो, बॅट्समॅन असो, तुम्ही कुठल्या पद्धतीने आपली शैली दाखवताय, कुठल्या पद्धतीने या ठिकाणी टाईट कॉर्नरमध्ये बॅटिंग करता, किलिंग इन्स्टंट प्लेअर होता, हे महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा बीट असताना कारण वेग वाढवला मागच्या चेंडूपेक्षा, यावेळेला क्रीज कॉर्नरचाही वापर केला, त्यामुळे 2 चेंडू डॉट, त्याच्या अगोदर विकेट आणि या 3 चेंडूने नक्कीच पुन्हा एकदा केपीला एक चांगला परफॉर्मन्स दाखवत असताना असं म्हणायला की 88चं टार्गेट. तर 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. सोनम चव्हाण मला हायलाईट करतायत. डिकी बर्ड अंपायर असते तर पाय वरती केला असता त्यांनी. 3-3-3 33 फॉर द लॉस ऑफ 3. वेन एव्हर द फिगर्स कम लाईक दिस, डिकी बर्ड जे इंग्लंडचे अंपायर असते ते पाय असे वरती करायचे, राईट लेग वरती करायचे. तर 3 षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या 33, 3 गडी बाद. शेवटचे 2 बॉल जे निर्धाव टाकले या षटकात स्वप्नीलने. स्पेल समाप्त झाला. 24 धावा देत 2 विकेट आणि सुरुवातीपासूनच दबाव टाकलाय या लढतीमध्ये. खास करून KP11 या टीमने, संघर्ष प्रतिष्ठान या टीमवर. मीरा भाईंदर आणि ठाणे ग्रुपचा हा हाफ आपण पाहतायत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 55ची गरज. खूप चांगलं ग्राफिक्स डिझाईन PSPL या स्पर्धेच्या माध्यमातून क्रीडा रसिकांच्या भेटीला येत असताना ही एक दमदार स्पर्धा आणि या स्पर्धेकडे संपूर्ण क्रीडा विश्वाचं लक्ष आहे. थोड्या वेळासाठी खेळ थांबलाय कारण 18मध्ये 55 करायचे आहेत आणि या धावसंख्येचा पाठलाग करत असताना या जोडीवर खूप अपेक्षा असणार आहेत. शैलेश आणि आकाश. शैलेशचं खातं उघडणं बाकी आहे. आकाश 10 धावांवर खेळतात, त्यामुळे जबाबदारी आकाशांना घ्यावी लागेल. हे बघा, प्रेक्षक मोठ्या संख्येने आज आलेत, ज्याची चर्चा सर करत होते कारण त्या एंडला भरपूर सावली आहे आणि त्या ठिकाणी प्रेक्षक जाऊन मनमुराद आनंद लुटतायत PSPLचा. नाही, मीरा भाईंदरचं सगळ्यात आवडती गोष्ट आहे कलाक्रीडा महोत्सव. मीरा भाईंदर कलाक्रीडा महोत्सव 11 वर्ष झालं. 480 खेळाडू आपण भारत मातेला देऊ शकतो वेगवेगळ्या खेळाचं. याचं सगळं श्रेय या प्रेक्षकांना जातं, भरभरून दिलं आहे. आणि याच्यामध्ये आमच्या कार्यसम्राट आमदार, आमचे मंत्री प्रतापराव सरनाईक यांचाही फार मोठा वाटा आहे, पूर्वेशचाही वाटा आहे. सातत्याने कला असेल, क्रीडा असेल, शिक्षण असेल, ज्ञान असेल, सामाजिक क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, साहित्यिक क्षेत्र असेल, या क्षेत्राला व्यासपीठ कसं दिलं जाईल. कारण स्वतः प्रतापराव सरनाईक प्रेम करणारी व्यक्ती आहे मराठी चित्रसृष्टीवर, मराठी लेखकांवर, साहित्यांवर आणि संस्कृती ठेवणाऱ्या सगळ्या लोकांवर. आणि त्यामुळे सातत्याने व्यासपीठ देण्याचं काम सातत्याने पूर्वेश आणि प्रतापराव सरनाईक करतात मीरा भाईंदरसाठी. आणि त्यामुळे भरभरून प्रेम प्रेक्षकांकडून या प्रतापराव सरनाईक प्रीमियर लीगला मिळणार या बाबतीत शंका नाही. चेंडू गोलंदाज तयार होत आहेत. चेंडू पडल्यानंतर अपेक्षापेक्षा थोडंसं वरती येताना आम्ही आमच्या वाणीला विश्रांती येतोय. 4थं षटक सुरू होते. या ऐकूया आपण ओमकार सोनवणे बुलढाण्यावर. पहिला बॉल निर्धाव, आउटसाइड द ऑफ टर्म. गोलंदाजी ट्रॅकवर मुकेश येत असताना पहिला बॉल निर्धाव बॉलने सुरुवात केली आहे. प्रतापराव सरनाईक प्रीमियर लीग सीझन 1 पर्व 1चा हा थरार आपल्या भेटीला येत असताना लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय वाईडिश डीप मिड विकेटमध्ये. तितकीच चांगली फिल्डिंग.
1 रन पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा कॉल केलाय आणि दुसरी धाव पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि धावांचा वेग वाढवण्यासाठी आता गरज आहे मोठ्या फटक्यांची. संघर्ष प्रतिष्ठान या टीमला KP11 या संघाचं 88 धावांचं लक्ष्य आणि अशा परिस्थितीमध्ये आता धावांचा वेग वाढवणं गरजेचं आहे. खास करून मुकेश जो नवा गोलंदाज वापरला गेलाय KP11 या टीमकडून, त्याच्यावर अटॅक करतील का फलंदाज. वेगवान बॉल लेग स्टंप मिस करतोय आणि पंच सादिक राजापूरकर सर यांचा व्हाईट बॉलचा इशारा येत असताना अवांतर धाव टीमच्या टेटोलमध्ये ॲड होईल. धावा येणं गरजेचं आहे, मग त्या कशाही प्रकारे येऊ. आणि हवेचा वेग सातत्याने वाढतो, ही या मैदानाची खासियत राहिली आहे. कारण सरांनी सांगितल्याप्रमाणे समुद्र अगदी जवळच आहे, त्यामुळे त्याचा फायदा फलंदाज येणाऱ्या मॅचेसमध्ये कशा प्रकारे घेतील, गोलंदाज कशा प्रकारे घेतील यावरही लक्ष आहे. ऑन साईडला बिग हिटचा प्रयत्न, टॉप एज बॉल हवेत आहे, निर्जन स्थळी लँड होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजच्या डोक्यावरून रनिंग बिटवीन द विकेट, कम्युनिकेशनचा अभाव आणि आता ऑन फील्ड पंच तिसऱ्या पंचांकडे टीव्ही अंपायरकडे वाटचाल केलाय. PCR रूममधून हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. त्यामुळे आधीच अडचणी खूप होत्या टीम संघर्ष प्रतिष्ठानसाठी आणि आणखी अडचणी वाढत आहेत. परंतु बाला सर, संघर्ष शब्द त्यांनाच निवडतो ज्यांच्यात लढण्याची कुवत आणि ताकद असते. नक्कीच, कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, हा महाराष्ट्र छत्रपती संभाजीराजांचा आहे आणि त्यामुळे संघर्ष करावाच लागेल. कुठलाही विभाग असो, तुम्हाला संघर्षाशिवाय यश मिळणार नाही. यू शूड फाईट करत राहायला पाहिजे. हारता कामा नये, हिंमत हारता कामा नये. यश तुमच्या हातात आहे का, असं पुस्तक आहे शिवकेराचं, नक्कीच वाचा. हे पुस्तक वाचल्याने तुमच्या आयुष्यामध्ये खूप कायापालट होऊ शकतं. तुमच्या करिअरमध्ये, एज्युकेशनमध्ये, नोकरीमध्ये, कुटुंबामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने फाईट करत तुम्ही पुढे येऊ शकता. विकेट येते मैदानाच्या आतमध्ये धावबादच्या स्वरूपात. खूप चांगली विकेट किपिंगची चालाकी पाहायला मिळते. लवकर बॉल कलेक्ट केल्यानंतर स्टंपवर त्यांनी लावला आणि जो मार्जिनचा खेळ आहे क्रिकेट, त्याचा फायदा झाला. कारण बॅट ड्रॅग केल्यानंतर ती बॅट फसली होती आणि त्याचमुळे बॅट फसल्यामुळे बेल्स उडवल्या गेली आणि तितक्या वेळात फलंदाजाचा खेळ समाप्त झाला. चौथी विकेट येते. 37 धावांवर हा चौथा धक्का लागत असताना टीम संघर्ष प्रतिष्ठान संघाला 3.3 चेंडूचा खेळ समाप्त. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर मागच्या 15 बॉलमध्ये 23 धावा, 3 गडी गमावले आहेत. फलंदाजी करणारी टीम संघर्ष प्रतिष्ठाने. न्यू बॅटर रुपेश येत आहेत बॅटिंगसाठी. स्ट्रायकिंग एंडला असतील रुपेश. स्पुलर लेनचा बॉल ऑफ ड्राईव्ह करत असताना लॉफ्टेड हा फटका खेळलाय आणि बॉल पाठवलाय आता लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. रन मिळत आहेत 4. येतोय PSPL चौकार. नाही, त्यांना आता कळलं आहे की आपण जर मागे पडलो तर त्रास होऊ शकतो. कारण 18 चेंडूमध्ये 55 असं गणित होतं. आस्किंग रन रेट तुमचं जे 14.5 होतं ते टप्प्याटप्प्याने 18-19 पर्यंत पोहोचले. आत्ता दावा करणार नाही तर कधी करणार, असा एक प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे या चौकारामुळे काही प्रमाणात संजीवनी त्यांना मिळाली आहे. की चौकार नवसंजीवनी असं म्हणायला हरकत नाही, परंतु निरंतर आता रिक्वायर्ड रन रेट सातत्याने वाढतोय आणि अशा परिस्थितीमध्ये निरंतर ते फटके खेळावे लागतील, ज्याची चर्चा आपण दुसऱ्या षटकापासूनच करत होतो. कारण दुसरं षटक इकॉनॉमिकल आलं, त्यानंतर धावांचा वेग पूर्णपणे मंदावला आहे. ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न, अँगलने बॉल आतमध्ये आणला आणि वळण पाहायला मिळालं. स्लोवर वनचा खूप चांगला वापर. हे विहिंगम दृश्य नेताजी सुभाषचंद्र बोस या क्रीडांगणाचं आपल्याला पाहायला मिळते. या क्रीडा नगरीमध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीला येत असताना प्रतापजी सरनाईक प्रीमियर लीग पहिल्या पर्वात हे दैदिप्यमान आयोजन. 41ला 4 अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे आणि काहीशा चर्चा करतायत पंच सध्या तरी. तिसऱ्या पंचांबरोबर टीव्ही अंपायर बरोबर ती चर्चा आता थांबली आहे. फील्ड पोझिशन आपण पाहू शकता. 4 खेळाडू ऑन साईडला. तिसऱ्या वर्तुळाच्या बाहेर इनसाइड आउटचा प्रयत्न, गॅप शोधलाय, बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. रन 4. PSPL चौकार. नाही, काय असतं की फटके मिळत नसतात, फटके बनवायला लागतात. 45 धावा, म्हणजे अजूनही 43 धावांची गरज आहे ओम. आणि त्यामुळे आता का होईना येत आहेत बाउंड्री, असं नाही आहे, पण कन्सिक्वेंटली जे बाउंड्री यायला पाहिजे तसं येत नाहीत. बाउंड्री येतात, नंतर 4-5 चेंडू होतो, असं होतं. हा फटका अप्रतिम होता, कारण तिथे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर लावलेला असताना त्या मुलांनी चांगला प्रयत्न केला जेब करून, मात्र तो अडवू शकला नाही. अतिशय चांगलं होतं. फटके मिळणार नाही, फटके बनवावे लागतील तुम्हाला, आणि फटके बनवले तरच तुम्ही सामना जिंकू शकता. बघायचं कुठला संघ या ठिकाणी संघर्ष जिंकतोय
का या ठिकाणी KP11 जिंकतोय, याचं उत्तर थोड्याच वेळात. संघर्ष तर संघर्ष करते. 12 बॉलमध्ये 43ची गरज आहे. 21.5च्या सरासरीने ह्या धावा काढायच्या आहेत. असं नाही की टेनिस बॉल क्रिकेट जेव्हापासून आपण पाहतोय की ह्या धावा बनल्या नाही आहेत किंवा ह्या धावा बनत नाहीत. ह्या धावा आधीही बनल्यात, आजही बनण्यासारख्या आहेत आणि येणाऱ्या काळातही बनवू शकतात. नक्कीच, गरज आहे नक्कीच. लढण्याची, गरज आहे संघर्ष करण्याची. Yes. म्हणतात लढणारी माणसं कधी हरत नाहीत आणि हरणारी माणसं लढत नाहीत. प्रयत्न करणारी माणसं सुद्धा तेच करत असतात. प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. ऑन साइडला बिग हिटचा प्रयत्न, पुन्हा एक वेळ क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. बॅटची कडा, विकेट किपरची साथ आणि विकेट मैदानाच्या आत, फलंदाज बाद. नाही, तुम्ही काय होतं, मी जसं उल्लेख केला ना, 14.5ची धावांची गती हवी आहे, ती 21.5 झाली आणि 21.5 झाल्यानंतर तुमच्याकडे काय पर्याय राहत नाही मोठे फटके मारण्याशिवाय. आता स्लॉग ओव्हर्सची सुरुवात झाली या ठिकाणी आणि तुम्ही जेव्हा मोठे फटके मारायला जाता, एक तर तुमचं लाईन लेंथ रीडिंग चांगलं पाहिजे आणि मिडलिंग चांगलं पाहिजे. मिडलिंग नाही केलं तर इनसाइड एज लागू शकतो. तेच झालं या ठिकाणी. यष्टीरक्षक जेल घेत आहेत आणि दबाव वाढवण्याचा सातत्याने संघर्ष प्रतिष्ठानवर KP11चे कॅप्टन या ठिकाणी करत असताना नेहमीच कायम असं म्हटलं जातं की मैदान कधीच कायम कुणाचं नसतं. जो घाम गाळतो विजय त्याचाच असतो. आणि बघायचा आहे विजय केपीचा की मग संघर्षाचा. नाही, जो मैदानावर चांगला खेळ खेळेल, जो मैदानावर कृतीमध्ये आणेल आपली गेम स्ट्रॅटेजी, जो मैदानावर संघनायकाचे प्लान्स इम्प्लिमेंट करेल, जो मैदानावरती किलिंग इन्स्टंटसारखा लढावरीतीसारखा जिंकू किंवा मरू. आता अशीच परिस्थिती संघर्ष प्रतिष्ठानसाठी लाभलेली आहे. जिंकू किंवा मरू या पद्धतीने खेळावं लागेल, तेव्हाच तुम्ही सामना कलाटणी देऊ शकता, जिंकू शकता. दुसऱ्या बाजूला नक्कीच KP11च्या कॅप्टनने अतिशय चांगली लिडरशिप क्वालिटी दाखवली या ठिकाणी. गोलंदाज सज्ज होते. पुढचा चेंडू निघून चेंडू बॅट अँड पॅटच्या मध्ये सुरेख पद्धतीने चेंडूला टर्न केला ऑन साईडला. इट इज अ बिग शॉट. अशा फटक्यांची गरज आहे. अतिशय सुंदर टायमिंग. अत्यंत कठीण आहे फटका खेळणं, अत्यंत कठीण फटका आहे. मात्र लाईन रीड केली. बॉर्डरमॅन अप्रतिम. ऑन साईडला लेगलान 6. चौकार. पायावरचा बॉल होता, मनगडाचा वापर आणि बॉलने केला सपर स्टँडमध्ये. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. या आधीच्या बॉलवर षटकाराला टीमची धावसंख्या पोहोचते 51 आणि या अवांतर धावेने 52 धावा, 50 पार तर पोहोचली आहे. संघर्ष प्रतिष्ठान संघर्ष करत असताना लढता लढता हरलो जली, हरल्याची मला खंत नाही. सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑनला झेल आणि फलंदाज भोलाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त. येते PSPL विकेट. अप्रतिम अप्रतिम डीजे. लाईट अँड शेड्स निलेश पास्ते. ग्रेट नेपथ्य आपण बघतोय. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, आमचे युवा सेनाचे कार्याध्यक्ष, या स्पर्धेचे शिल्पकार पूर्वेश सरनाईक एकदा नाही असंख्य वेळा त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोसला व्हिजिट दिली. कालसुद्धा होते, परवासुद्धा होते. आणि हे जे स्टेडियमचं त्यांनी जे ते स्वरूप उभारलं आहे त्याचं श्रेय त्यांना जातं. अतिशय सुंदर नेपथ्य कला या ठिकाणी या मैदानावर बघायला मिळाली. आणि महाराष्ट्रभर पूर्वेश सरांचं काम चांगलं आहे. नवीन बॅटर बॅटिंगसाठी श्रीकांत येत आहेत. सातत्याने महाराष्ट्राच्या प्रत्येक भागाचा ते दौरा करत असताना खास करून क्रीडा क्षेत्रावर त्यांची भरपूर नजर आहे आणि क्रीडा क्षेत्रात त्यांची आगामी काळात आपल्याला भरीव कामगिरी पाहायला मिळेल. श्रीकांत यादव येत आहेत न्यू बॅटर बॅटिंगसाठी. नक्कीच, कारण स्वतः क्रिकेटर असल्यामुळे इज अ लेदर क्रिकेटर पूर्वेश सरनाईक आणि त्यामुळे त्यांना क्रीडाची जाण चांगली आहे आणि सातत्याने व्यासपीठ देण्याचं काम मीरा भाईंदरला देत आहेत ते. इनसाइड आउटचा प्रयत्न, कव्हरच्या डोक्यावरून हा फटका खेळलाय. बॉल चालला डीप कव्हरला, क्षेत्ररक्षक पाठलाग करताय, फंबल झाला आणि बॉल सीमा पार. फरारी चौकार. धन्यवाद. चौकार येतो आहे. इनसाइड आउटचा प्रयत्न, कव्हरच्या डोक्यावरून हा फटका खेळला. मिसफील्ड पाहायला मिळाली फिल्डरकडून. ॲक्शन रिप्लेमध्ये अवे फ्रॉम द बॉडी हा फटका खेळला होता. बॅट फेकली बॉलवर. क्षेत्ररक्षक बघा प्रयत्न, पहिल्या अटेम्प्टमध्ये प्रयत्न फसला आणि नंतर बॉल सीमा पार गेला. चौकाराच्या मदतीने 56 धावा धाव फलकावर. 8 मध्ये 32ची गरज आहे. 24चा रिक्वायर्ड रन रेट लागतोय. ज्या धावा बनण्यासारख्या आहेत. आउटसाइड द ऑफ टर्म आणखी एक व्हाईट बॉल. मॅचमध्ये सध्या तरी टेन्शनचं वातावरण पाहायला मिळते. खूप मोठी धावसंख्या बनवून सुद्धा KP11 संघर्ष प्रतिष्ठान समोर संघर्ष करते आणि ही आहे क्रिकेटची खासियत. आणि त्याचमुळे तुम्ही आम्ही सर्वजण हा टेनिस बॉल क्रिकेटचा थरार
अनुभवण्यासाठी वेळातला वेळ काढून मैदानावर येतो, यूट्यूबला सामने बघतो. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण अनेक क्रीडा रसिक बघतायत. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला टर्न केलाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये फिल्डर उपस्थित आहे. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. प्रत्येक ती धाव महत्वाची आहे या मॅच मध्ये. आता रन करायचे आहेत या लढतीत. 7 बॉलमध्ये 29 ॲक्शन रिप्ले. शॉर्ट टर्म पूलचा प्रयत्न, कनेक्शन चांगलं नव्हतं परंतु क्षेत्ररक्षक होते काऊ कॉर्नरला. एक धाव पूर्ण झाली. फेकी थोडीशी लेझी. 2 धावा कंप्लीट. ऑन साईडला अक्रॉस द लाईन हा फटका खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन पूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी ही धाव कदाचित कंप्लीट. म्हणजेच काय, मागच्या 2 बॉलवर एकूण 4 धावा आणि या षटकात एकूण 16 धावा वसूल करत या मॅचला जिवंत ठेवलंय संघर्ष प्रतिष्ठानने. श्रीकांत यादव, रुपेश चांगली फलंदाजी करत असताना दोन्ही खेळाडू 8 धावांवर खेळतायत आणि आता रन करायचे आहेत 6 बॉलमध्ये 27 या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. हा बघा बर्ड आय व्ह्यू, अवकाशातून हे मैदान कसं दिसतं, हा आजूबाजूचा परिसर कसा दिसतो, त्याचं हे विहंगम दृश्य TNScricket.in च्या माध्यमातून आपल्या समोर आणल्या जाते आहे. आणि या ठिकाणून हे मैदान पाहण्यात एक वेगळीच मजा आहे बालासाहेब. नक्कीच आमच्या सगळ्या कॅमेरामॅनचं मनपूर्वक अभिनंदन करतोय. आणि तसंच संतोष नाणेकरची TNScricket.in, गौरव आहे, संदेश पिलाने, सगळे कंट्रोल रूममध्ये जेवढे काम करत आहेत सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. अतिशय चांगलं कॉर्डिनेशन चालू आहे. असंच हा दर्जा अजून वाढवत जा, कारण ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे महाराष्ट्रासाठी. नक्कीच महाराष्ट्राच्या अस्मितेची स्पर्धा आहे PSPL, प्रतापराव सरनाईक प्रीमियर लीग. पर्व पहिलं ज्याचं गर्व आहे आम्हाला. अखेरचं षटक गोलंदाजीसाठी बघायचं आहे कुठल्या गोलंदाजाचा वापर आता केला जाईल. प्रीत येतोय, अंडर-23चा प्लेअर आहे. जसं मी उल्लेख केला, प्रत्येक संघामध्ये अंडर-23च्या एका प्लेअरला खेळणं बंधनकारक आहे. आणि प्रीत हा अंडर-23चा अपकमिंग यंगस्टर बॉलिंगसाठी सज्ज. प्रीत येत आहेत. दबाव असणाऱ्या या लढतीमध्ये उंच कदकाठीचा वेगवान गोलंदाज. ओव्हर द विकेटने गोलंदाजी. ट्रॅकवर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रुपेश, ज्यांच्या बॅटमधून ऑलरेडी 2 चौकार आले आहेत. पहिला बॉल आउटसाइड द ऑफ टर्म. हा दबाव झळकतोय मॅच मध्ये. सादिक राजापूरकर सर यांचा इशारा येतो इट्स वाईड बॉल. म्हणजेच काय, दबाव या मॅच मध्ये शिरकाव करत असताना हा मॅच ऑन आहे प्रेक्षक हो. 6 बॉलमध्ये 26 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. हो, अजूनही शक्य आहे, कारण टेनिस विश्वामध्ये 7 चेंडू 26 झालेत, 28 झालेत, 34 झालेत, 38 झालेत. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. यावेळेला मात्र चेंडू पडल्यानंतर थोडंसं उशिरा खेळत असताना आपण या ठिकाणी आपण बघतोय जी सरासरी आस्किंग रन रेट 14.5 होती ती 21 झाली. आणि आता आपण बघतोय मैदानावर ती फार मोठ्या संख्येने पुढे गेली आहे. ते कसं मिळवत आहे ते बघावं लागेल, कारण मोठे फटके खेळावे लागतील. मोठे फटके खेळल्याशिवाय हा सामना संघर्ष प्रतिष्ठानला संघर्ष केल्याशिवाय जिंकता येणार नाही. या मॅच मध्ये तीच चढाओढ पाहायला मिळते. दुसऱ्या बॉलवर षटकार येत असताना खूप चांगला फटका. धावसंख्या 68 वर. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, कनेक्शन चुकले आहे. विकेट कीपरने खूप चांगल्या पद्धतीने हा बॉल स्टॉप केला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. नकार देता स्ट्रायकिंग एंडचे फलंदाज श्रीकांत यादव. 22च्या स्वरूपात 1 धाव मिळेल. अर्थातच 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 4 बॉलमध्ये धावा करायचे 19. PSPLचा हा थरार दुसऱ्या मॅच मध्ये बघा एक रोमहर्षक सामना क्रीडा रसिकांच्या भेटीला असताना पहिलाही सामना रंगतदार झाला आणि दुसऱ्याही मॅच मध्ये ती रंगत कायम ठेवली आहे या दोन्ही टीमनी. फुलरलेनचा बॉल इनसाइड आउटचा प्रयत्न. 1 रन या बॉलवर मिळेल आणि एका धावेने कदाचित समाधानी होतील फलंदाज, कारण षटकार याआधी रुपेशने लगावला होता. त्यांना स्ट्राईकवर आणले. 3 बॉलमध्ये 18 बनवायचे आहेत. 3 षटकार ठोकायचे आहेत. नाही, आता गोलंदाज पूर्ण काळजी घेतोय. कुठल्याही परिस्थितीत बॅटच्या खाली चेंडू जाता कामा नये. जसा एक षटकार गेला अगोदर, त्यामुळे तो थोडासा लेंथ बदलतोय, लाईन सुद्धा बदलतोय. त्यामुळे मोठ्या धावा येत नाहीत मागच्या 2 चेंडूंमध्ये. 70ला 6. हा बॉल महत्वाचा आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न. बॉल उंच केलाय. विकेट कीपर बॉलच्या खाली. झेल पकडलाय आणि फलंदाज रुपेशचा खेळ समाप्त झालाय. PSPL विकेट येते. थँक्यू DJ. नाही, एक गोष्ट या अंडर-23च्या प्लेअरविषयी बोललं पाहिजे. अंडर-23च्या प्लेअरला लास्ट ओव्हर दिल्यानंतर त्याच्यावर किती दबाव आला असेल, पण त्या मुलाने कृती करत असताना आपली सगळी स्ट्रॅटेजी कॅप्टनची या ठिकाणी इम्प्लिमेंट करत असताना एक फटका नक्कीच मोठा गेला. त्याच्यानंतर त्यांनी टाईट गोलंदाजी केली आहे आणि धावाही जास्त दिले नाहीत आणि विकेटसुद्धा काढल्या. त्यामुळे आता दबाव बॅटिंग टीमवर आहे, कसे ते कन्वर्ट करतायत.
2 बॉलमध्ये 18 थोडंसं अशक्य काम आहे, चमत्काराची गरज आहे. एक नो बॉल किंवा अवांतर धावा जर आल्या तर हा सामना बनू शकतो. परंतु चांगली गोलंदाजी केली या दबावामध्ये प्रीतने. रनअप थोडासा अनऑर्थोडॉक्स आहे, कारण जंप तो दोन्ही एंडला घेतो आणि त्यानंतर सरळ तो धावतो. त्याच्या रनअपवर जर तुम्ही पाहिलं तर अंडर 23चा हा गोलंदाज उंची चांगली आहे त्याची आणि त्या उंचीचा पूर्ण अशा या ठिकाणी फायदा घेतोय तो, कारण ज्यावेळेला उंची चांगली असेल तर ते चेंडू थोडासा वरून येतो आणि तो वॉच करायला वेळ लागतो बॅट्समॅनला. लेग स्टंपच्या बाहेर याचीच तर चर्चा होती. हा दबावाचा सामना आहे आणि युवा खेळाडूवर दबाव खास करून अशा मॅचेसमध्ये झळकत असतो. उंची चांगली आहे, रिलीज पोझिशन जर पाहिली तीही चांगली आहे, परंतु बॉल कुठल्या पोझिशनला तुम्ही सोडतात ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ह्या बेसिक आहेत गोलंदाजासाठी. बॉल रिलीज तुम्ही कुठे करता. म्हणून बाजूला जो प्लेअर आहे तो त्याच्याशी सातत्याने बोलतोय, कारण एक अनुभवी पिढी आणि एक पुढची पिढी अशी असते, त्यामुळे त्यांना सातत्याने सांगणं आवश्यक असतं. शॉर्ट बॉल होता, चांगला बाउन्सर वापरला, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. कहाणी में ट्विस्ट. DRS ची लगेच मागणी केली आहे विकेट कीपरने आणि आता टीव्ही अंपायरकडे VCR रूमकडे जातील. आता ऑनफिल्ड पंच DRS ची मागणी केली आहे. हेच सांगत असताना सादिक राजापूरकर सर, अमरजी साठे यांनी दोघांनी चर्चा केली आणि आता टीव्ही अंपायरकडे हा निर्णय पाठवलाय. स्पर्धा बघताय तुम्ही, ऑर्गनाइज बाय प्रताप सरनाईक फाउंडेशन, एफिलेट टू टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन इंडिया ITCSF, powered by Viang Ed, co-powered by Maruti Suzuki, Navneet Motors and Honda. Beverage partner is Cloud9, energy drink partner is Cloud9, apparel partner is Sauli Creations, ball partner is Sixth, official scoring partner is Creek Bro, digital partner is Deep Dive, live broadcast graphics partner is Monarch. Wide दिले. हा बॉल मात्र बीट केलंय आणि या मॅचमध्ये जवळपास हवा काढली आहे. या आधीचा बॉल वाईड होता, तो वाईड राहिला. DRS गमावला होता बॉलिंग करणाऱ्या टीमने, परंतु मग अशा Comeback. क्षणात DRS Yes. घ्यायचा नाही तर मग कधी घ्यायचा. कमबॅक त्यांनी चांगलं केलं प्लेअरने, कारण शिकलं पाहिजे, कारण ही मुलं अंडर 23ची टप्प्याटप्प्याने शिकतात अपयशातून. 2 वाईड नक्कीच पडला. आताचा चेंडू कमबॅक करत असताना प्रीतने खूप सुंदर गोलंदाजी केली. बेसिक्सकडे आला तो पुन्हा एकदा आणि त्याच्या लक्षात आलं की माझ्याकडे पोटेन्शियल आहे, कॅपॅसिटी आहे. हो, आणखी एक वेळ खराब बॉल. बॉल चालला लॉंग स्टॉप मध्ये. कॅपॅसिटी आहे, परंतु त्या कॅपॅसिटीला ओळखावं लागेल. नो बॉल, प्लस आलाय चौकार. एकूणच अर्थातच 5 धावा. धन्यवाद डीजे. नाही, 5 धावा या बॉलवर येत आहेत आणि मॅच मध्ये पुन्हा एक वेळ ट्विस्ट निर्माण झालाय. अक्षरशः मॅचचा रिझल्ट काही असो, परंतु प्रेक्षकांना मनमुराद आनंद देते हा सामना. आता 1 बॉल 11ची गरज आहे. 5 धावा आल्यात. पेपरवर मुश्किल आहे, पण त्यासाठी काही नोज वाईड आले तर शक्य आहे ते. मात्र काही चुका झाल्या प्रीतकडून या बाबतीत नाही, कारण कौतुक झाल्याबरोबर त्यांनी लगेच पुन्हा एकदा आउटसाईड दी लेग स्टंप. का होतं असं, वेन यू रिलीज द बॉल विथ लॉट ऑफ स्पीड, जास्त ताकद जेव्हा तुम्ही द्यायला जाता तेव्हा अशा मिस्टेक्स, दिशाहीन चेंडू पडतो. ते दिशेवर नियंत्रण नाही राहिलं प्रीतचं. प्रीतला हे लक्षात आलं आहे. काही हरकत नाही, अंडर 23चा प्लेअर आहे, हळूहळू शिकणार. 15 धावा ऑलरेडी या षटकात आल्या आहेत. 1 बॉल शिल्लक आहे. 11ची गरज. जर कधी एखादा नो बॉल या ठिकाणाहून आला तर अडचणी वाढतील. शॉर्ट बॉल होता, पुढे मारलाय. लॉंग ऑन, नो बॉल. नो बॉलचा इशारा आणि बॉल लॉंग ऑन सीमा पार. धमाका, षटकार, मॅच मध्ये पलटवार. कहाणी में ट्विस्ट, कहाणी में जान. मॅच इज ऑन. हा आहे प्रताप जी सरनाईक प्रीमियर लीगचा थरार आणि फलंदाज करतोय गोलंदाजाला बेहाल. नाही, बरोबर अगदी म्हणाला ओम, कारण जे परिस्थिती वेगळी होती ती परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. आणि जसं घोषवाक्य आहे आपल्या PSPLचं, माईक ऑन गेम ऑन, आणि तेच या ठिकाणी दिसतंय. गेम ऑन आहे. अजूनही 4 धावांची गरज आहे. नो बॉल आलाय, त्यामुळे अजून एक चेंडू बाकी आहे, तर सामना कुठेही पलटू शकतो. 1 बॉल 4ची गरज आहे. अडचणी आहे फिल्डिंग टीमला की येणारा बॉल फ्री हिट असणार आहे. 1 चेंडू 4 धावा. हा फटका नाही तर गोलंदाजाच्या आत्मविश्वासावर केलेला प्रहार आहे. प्रताप सरनाईक प्रीमियर लीग मध्ये हा थरार आहे आणि या थराराचे तुम्ही आम्ही सर्वजण आता साक्षीदार होतो आहोत. 1 बॉल शिल्लक आहे. रन करायचे 4 मॅच जिंकण्यासाठी. मॅच बदलली आहे, मॅच परतली आहे. 23 धावा ऑलरेडी या षटकात आल्या आहेत. 27ची गरज होती आणि त्या 27 पैकी 23 धावा पहिल्या 5 बॉल मध्ये. काही बॉल चांगले टाकल्यानंतर सुद्धा वाईड नो बॉल प्लस चौकार आणि या आधीच्या बॉलवर आलेला हा षटकार. मॅचची पूर्णपणे गणित बदलली आहेत.
क्रिकेट असा खेळ आहे मित्र हो ज्यामध्ये प्रिडिक्शन फेल आहे आणि हा खेळ का आम्हाला आवडतो त्याचं एक उत्तम उदाहरण PSPLच्या माध्यमातून आपण अनुभवत आहात. नक्कीच 2 वाईड आणि नोने किती फरक आणलाय. परत त्याच्यामध्ये 6 बसणं एक गणित बदललंय. 7 धावा केल्या, एक्स्ट्रा डिलिव्हरी त्या ठिकाणी मिळाले, मॅचला कलाटणी मिळाले. आता प्रश्न असा आहे की या ठिकाणी KP11 कसं कंट्रोल करणार संघर्ष प्रतिष्ठानला. संघर्षाने आपला संघर्ष केला आहे, शेवटपर्यंत सामना आणलाय आणि या चेंडूवर जर चौकार आला तर बॅटिंग टीम जिंकेल, नाही आला तर फिल्डिंग टीम जिंकेल. नक्की चौकाराची गरज आहे. 3 धावा आल्या तर सुपर ओव्हर मध्ये मॅच जाईल. ऑन साइडला टर्न केलाय, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत वाईट लॉंग ऑन काउ कॉर्नर रिजन मध्ये. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय, दुसरी धाव पूर्ण केली आहे, तिसऱ्या धावेचा आता प्रयत्न होतोय. तिसऱ्या धावेसाठी कदाचित रनआउटच्या स्वरूपात बाद आणि एका धावेने हा सामना जिंकलाय. या ठिकाणी KP11 संघाने अखेरच्या षटकात प्रीतवर दबाव आणि त्या दबावाच्या स्थितीमध्ये त्याने अखेरच्या बॉलवर 2 धावा खर्च करत एकाच धावेच्या फरकाने हा सामना संघर्ष प्रतिष्ठान संघाच्या हातातून हिसकावून घेतला. अखेरच्या षटकात धावा करायच्या होत्या 27 आणि त्या 27 पैकी 25 धावा आल्यात, म्हणजेच काय एका धावेच्या फरकाने विजय नोंदवला आहे. KP11 या टीमने संघर्ष प्रतिष्ठानचा एक धाडसी खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि अशा खेळाला आमचा सलाम आहे. PSPLचे दमदार आयोजन आपण पाहतात. ऍक्शन रिप्ले, शॉर्ट बॉल होता, पुलचा प्रयत्न, वाईडिच लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक लगेच थ्रो केला नाही, वेट केला, त्यानंतर नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला, स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला आणि त्यानंतर विकेट किपरने चूक न करता अलगद हा बॉल नॉन स्ट्रायकिंग एंडला सोपवला आणि प्रीतने सुटकेचा श्वास घेतला. एक अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळाला आहे PSPLच्या माध्यमातून. दोन्ही टीमचे विनरचे कॅप्टन येतील टॉससाठी, लक्षात घ्यायचं आहे. NP स्पोर्ट्स आणि परिपॅकसचे कॅप्टन टॉससाठी येतील आणि तसंच या ठिकाणी KP11 चे कॅप्टन म्हणजे ललित जैन यांना विनंती करतो टॉससाठी यायचं आहे. मॅकमिलन गोविंद प्लीज कम फॉर द टॉस. टॉसच्या स्टेजवर या, आम्ही येतोय त्या ठिकाणी. बघू शकता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून KP11 संघाने एका धावाने विजय नोंदवलेला आहे, परंतु या एका धावेने विजय मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा या टीमला करावी लागली. प्रतापजी सरनाईक प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व तुम्ही अनुभवता आहात. बॅटिंगचा विचार केला तर सुरुवातीपासूनच चांगला खेळ दाखवताना पाहायला मिळाले. फलंदाज नितेश 8 धावा, निलेश 4 धावा, 10 धावा. हरेंच्या बॅटमधून, आकाशच्या बॅटमधून 13 धावा आल्या. खातं उघडता आलं नाही शैलेशला. त्यानंतर श्रीकांतने चांगली बॅटिंग केली आणि शेवटी हा डाव 86 धावांवर थांबला. 88 धावांचं लक्ष, त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता थांबवलं आहे. एका धावेने विजय नोंदवलेला आहे. PSPLच्या या पहिल्या पर्वात गोलंदाजीचा विचार केला तर स्वप्नील 2 षटक, 2 विकेट त्यांच्या खात्यात आहेत. 24 धावा देत असताना राकेशने 2 षटक हाताळले, चांगली गोलंदाजी केली, विकेट त्यांच्या खात्यात आहेत. मुकेशने चांगली गोलंदाजी केली, पण तो प्रीतने अखेरच्या षटकात घाम फोडला होता स्वतःच्याच टीमला आणि हा सामना जिंकला आहे एका धावेच्या फरकाने. PSPLच्या पहिल्या पर्वात पहिली मॅच दोन्ही टीम खेळत होती आणि या चढाओढीच्या मॅचमध्ये सामना आपल्या नावावर केलाय टीम KP11 संघाने. जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी जुळत आहेत मीरा भाईंदरचे एक मधुर समालोचक आणि प्रेझेंटेशन बॉक्ससाठी अँकर म्हणून मनीषजी पाटील सर.